सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। संजय राऊत यांनी नुकतच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। मी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो। त्यांनी महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या। मोदी नेहमीच ठाकरे आणि गांधी घराण्यावर घराणेशाहीचा आरोप करत चिखलफेक करत असतात, पण आता सुनेत्रा पवारांचे अभिनंदन करून त्यांनी स्वतःला त्या आरोपातून मुक्त केले आहे। आता यापुढे मोदींनी किमान घराणेशाहीवर तरी बोलू नये, असे संजय राऊत म्हणाले। यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या पक्षाबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत संजय राऊत यांनी पक्षांतर्गत राजकारणावर भाष्य केले। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि भाजपचा विषय आहे। त्यांचा पक्ष आहे, त्यांचे आमदार आहेत। तटकरे पटेल यांनी हा निर्णय घेतले आहेत, असे सर्व म्हणतात। शेवटी त्यांचा पक्ष आहे। अजित पवारांचा पक्ष हा कष्टकरी आणि रांगड्या लोकांचा पक्ष आहे। शरद पवारांप्रमाणेच अजित पवारांनीही महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड केली नाही। मात्र आता हा पक्ष प्रफुल्ल पटेलांच्या प्रभावाखाली जाण्याची भीती संजय राऊतांनी व्यक्त केली। हा पक्ष भोसले, पाटील, मोहिते आणि कांबळेंचा आहे। तो पटेलांचा होऊ नये याची काळजी सुनेत्रा पवारांनी घेतली पाहिजे। पक्षाची सूत्रे मराठी चेहऱ्यांकडेच राहणे ही काळाची गरज आहे, अन्यथा महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात येईल, असे संजय राऊत म्हणाले।